सावरुलीच्या घरगुती गणपती आणि सार्वजनिक मंडळाच्या 10 दिवसांच्या बाप्पांचा विसर्जन सोहळा संपन्न. राज्यातील सर्वच भागांप्रमाणे खालापूर तालुक्यातील सावरोली गावातही 10 दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावात, पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला. गणेश चतुर्थीला वाजत गाजत आगमन झालेल्या बाप्पांना अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच चतुर्थीनंतरच्या 11व्या दिवशी निरोप देण्यात आला. 10 दिवस सर्वत्र गणरायाची पूजा, आरत्या, भजने, कीर्तन, अभंग आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमुळे गावात उत्साही जल्लोषाचे वातावरण होते. प्रत्येकाच्या घरी लाडक्या बाप्पाचे स्वागत करून त्यांची भक्तिभावाने पूजा अर्चा करण्यात आली. भक्तांनी आपल्या श्रद्धेनुसार 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस आणि 10 दिवस पूजा करून बाप्पांना निरोप दिला. सावरोलीतील घरगुती गणपतींसोबतच श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळाचा सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी मोठ्या ताटामाटात सजवलेल्या रथातून मिरवणुकीसाठी नेण्यात आला. संध्याकाळी 4:30च्या सुमारास गावात पारंपरिक पद्धतीने ढोल ताशा, मृदुंग, लेझीम, टाळ मृदुंग आणि डीजेच्या तालावर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत महिला, पुरुष, लहान मुले यांचा मोठा सहभाग होता. महिलांनी पारंपरिक पेहराव करून फुगड्या खेळल्या, पारंपरिक गाण्यावर नृत्य केले, तर तरुणाईने डीजेच्या तालावर ठेका धरून बाप्पाच्या जयघोषात दंग झाली होती. गावातील वयोवृद्धांनी रामकृष्ण हरीच्या गजरात, अभंग व भजनामधून गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला. विशेष म्हणजे खालच्या आळी आणि वरच्या आळीतील गणेश भक्तांनी एकत्र येऊन तालमृदुंगाच्या साथीने गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या असा जयघोष करत अभंग भजनात तल्लीन होऊन बाप्पाला निरोप दिला. पाताळगंगा नदीघाटावर विसर्जनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी उसळली होती. खालापूर तालुक्यातील अनेक गावातील घरगुती गणपती तसेच सार्वजनिक मंडळाचे गणपती विसर्जनासाठी या घाटावर दाखल झाले. शेकडो गणेश मूर्तींचे जलमय विसर्जन भक्तिमय वातावरणात पार पडले. गर्दीचे योग्य नियोजन व्हावे म्हणून खालापूर पोलिसांनी घाटावर व गावात पुरेसा बंदोबस्त ठेवला होता. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी काटेकोर उपाययोजना केल्या होत्या. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची अनंत रूपातली पूजा केली जाते. हातावर बांधलेला अनंत धागा संकटापासून रक्षण करतो अशी श्रद्धा असल्याने गावात धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने पार पडले. गणेश उत्सवाचे 10 दिवस भक्तांसाठी अतिशय खास असतात. श्रद्धा, भक्ती आणि उत्साह या तिन्हींचा सुंदर संगम साधत सावरुलीकरांनी बाप्पाचे स्वागत केले आणि निरोपही तेवढ्याच भक्तिभावाने दिला. संपूर्ण गावाने एकत्र येऊन पारंपरिक रीतिरिवाज, भजन, कीर्तन, डीजेचा जल्लोष आणि भक्तिगीतांमध्ये तल्लीन होऊन बाप्पाला निरोप दिला. दिवसभर पाऊस सुरूच होता. त्यातही सावरुलीकरांचा उत्साह मात्र अजिबात कमी झाला नाही. भक्तिभाव, जयघोष आणि जल्लोषातच बाप्पाला निरोप देण्यात आला. शेवटी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले आणि पाताळगंगा नदीघाटावर सावरोलीतील घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींचा विसर्जन सोहळा यथाविधी संपन्न झाला.
अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.